नमस्कार यूट्यूब फॅमिली। गायरान जमीन वापरणाऱ्यांना मोठा दंड, नवीन नियम झाला जाहीर। तर काय आहे हे नवीन नियम ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांना खूप प्रभावित करतो। गायरान जमीन वापरणाऱ्यांना मोठा दंड नियम जाहीर झाला आणि हे सगळं युजिन हॉकिन्स युजिन अनकल्टिवेटेड लँडच्या संदर्भात आहे। तुम्ही ही गावात राहत असाल तर तुम्हाला माहित असेल की गायरान जमीन ही गावाच्या जनावरांसाठी चरणीची जागा किंवा सार्वजनिक वापरासाठी राखीव असते। पण अलीकडे सरकारने यावर कठोर नियम आणले आहेत ज्यामुळे अनधिकृत वापर करणाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो। या सगळ्या गोष्टी सोप्या भाषेत आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला कायदे आणि दंडाची स्पष्ट कल्पना येईल। गायरान जमीन म्हणजे नेमकं काय? गायरान जमीन ही महाराष्ट्रातील एक खास प्रकारची सार्वजनिक जमीन आहे जी मुख्यतः गावातील जनावरांसाठी चरण्यासाठी किंवा इतर सामूहिक गरजांसाठी राखीव ठेवलेली असते। महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार ही जमीन राज्य सरकारच्या मालकीची असते आणि तिचं व्यवस्थापन ग्रामपंचायत किंवा स्थानिक संस्थांकडे असतं। उदाहरणार्थ ही जमीन गोचर क्षेत्र म्हणून वापरली जाते जिथे जनावर चरतात किंवा शाळा, आरोग्य केंद्र, तलाव, विहिरी यांसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी वापरली जाते। 7/12 उतार्यात याचा उल्लेख शासन म्हणून होतो आणि याचा अर्थ असा की अनकल्टिवेटेड लँड प्रामुख्याने नैसर्गिक अवस्थेत राहते पण ती खासगी वापरासाठी नाही। अनेक गावांमध्ये ही जमीन गेल्या अनेक वर्षांपासून अशीच आहे आणि तिचा मुख्य उद्देश हा गावाच्या सामूहिक फायद्यासाठी असतो। जर तुम्ही या जमिनीचा वापर करत असाल तर कायद्याची माहिती असणं गरजेचं आहे, नाहीतर मोठा दंड होऊ शकतो। तर हे नवीन नियम काय सांगतात? अलीकडे महाराष्ट्र सरकारने गायरान जमिनीवरील अनधिकृत वापर रोखण्यासाठी नवे नियम जाहीर केले आहेत जे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लागू झाले। हे नियम मुख्यतः युजिंग अनकल्टिवेटेड लँडच्या चुकीच्या वापरावर लक्ष केंद्रित करतात। उदाहरणार्थ या जमिनीवर कोणताही खासगी हक्क मिळवता येणार नाही आणि तिची खरेदी विक्री पूर्णपणे बेकायदेशीर आहे। जर कोणी अतिक्रमण केलं तर मोठा दंड आकारला जाईल आणि अनधिकृत बांधकाम किंवा व्यवसाय चालवल्यास त्वरित निष्कासन होईल। सरकारने अधिकृत प्रकल्पांशिवाय कोणत्याही वैयक्तिक वापराला मान्यता दिलेली नाही। हे नियम 2025 पर्यंतच्या अद्ययावत माहितीनुसार अंमलात आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी मोहीम सुरू झाली आहे। या नियमांचा मुख्य उद्देश हा सार्वजनिक मालमत्ता वाचवणे आहे जेणेकरून गावातील जनावरांसाठी चरण्याची जागा कमी होऊ नये। गायरान जमिनीवर अतिक्रमण आणि कारवाई। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे ज्यात अनधिकृत घरे, दुकानं आणि शेतीचा समावेश आहे। सरकारने यावर कठोर पावलं उचलली आहेत आणि लँड एन्क्रोचमेंटच्या प्रकरणात प्रथम नोटीस दिली जाते। ही नोटीस मिळाल्यावर 7 ते 15 दिवसात जागा रिकामी करावी लागते, नाहीतर महसूल विभाग आणि पोलिसांच्या मदतीने निष्कासन केलं जातं। काही ठिकाणी बुलडोजर कारवाई होते ज्यात अनधिकृत बांधकाम त्वरित हटवलं जातं, दंड आकारणीही होते आणि काही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला जातो। हे सगळं महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार होतं आणि अलीकडेच राज्य सरकारनं सांगितलं की पुढील 60 दिवसात अशी कारवाई वाढवली जाईल। अतिक्रमणामुळे गावातील सार्वजनिक सुविधा प्रभावित होतात, त्यामुळे ही कारवाई आवश्यक आहे। गायरान जमिनीवरील नवीन दंड आकारणी। नव्या नियमानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणासाठी कठोर दंड आहेत जे युजिंग अनकल्टिवेटेड लँडच्या बेकायदेशीर वापरावर आधारित आहेत। पहिल्यांदा अतिक्रमण सापडल्यास 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। अनधिकृत बांधकाम असल्यास प्रति चौरस फूट 1000 रुपयांचा अतिरिक्त दंड आकारला जातो। जर सरकारी आदेशानंतर ही जागा रिकामी केली नाही तर 6 महिने कारावासाची शक्यता आहे। व्यावसायिक उद्देशाने जमीन वापरल्यास 5 ते 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो। हे दंड महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार आहेत आणि याचा उद्देश लोकांना कायद्याचं पालन करण्यास भाग पाडणे आहे। गायरान जमिनीचा कायदेशीर वापर कसा करावा? तर गायरान जमीन केवळ सार्वजनिक उपयोगासाठीच वापरता येते आणि यासाठी योग्य परवानगी घ्यावी लागते। प्रक्रिया सोपी आहे। प्रथम ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव सादर करावा, नंतर तहसीलदारांची प्राथमिक मंजुरी घ्यावी आणि शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम मान्यता आवश्यक आहे। महसूल विभागाच्या आदेशानंतरच अधिकृत वापर सुरू करता येतो। हे सगळं गव्हर्नमेंट रूल्स नुसार आहे आणि यामुळे अनधिकृत वापर टाळता येतो। जर तुम्ही या जमिनीचा वापर करत असाल तर आधी कायद्याची माहिती घ्या, नाहीतर फाईन पेनल्टीचा धोका असतो। फसवणुकीपासून सावध कसे राहावे? तर गायरान जमिनीची खोटी विक्री करून लोकांची फसवणूक करणारे दलाल खूप सक्रिय आहेत, त्यामुळे 7/12 उतार्याची तपासणी करा आणि गायरान जमीन विक्रीसाठी अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नका।
खासगी व्यक्ती किंवा दलाल परवानगी मिळवून देतो असं सांगत असतील तर त्यांच्यापासून सावध राहा. जमीन खरेदीपूर्वी वकिलांचा सल्ला घ्या, जेणेकरून तुम्ही फसवणुकीला बळी पडणार नाही. गायरान जमिनीबाबत तक्रार कशी करावी? तर जर तुमच्या परिसरात गायरान जमिनीवर अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण दिसलं तर तक्रार करणं सोपं आहे. ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत लेखी तक्रार करा किंवा तहसीलदार कार्यालयात दाखल करा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही तक्रार नोंदवता येते आणि महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन तक्रार पोर्टलवरही याची सुविधा आहे. तशी तक्रार केल्याने प्रशासन कारवाई करते आणि सगळं सार्वजनिक हितासाठी महत्त्वाचं आहे.